बातमी नाशिकमधून आहे। अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवून कारवाई करण्याचा उत्तर प्रदेशचा योगी पॅटर्न आता नाशिकमध्येही राबवला जातोय। नाशिकमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवून कारवाई झाली आहे। सातपूर गोळीबार प्रकरणी अटकेत असलेला आरपीआय पदाधिकारी प्रकाश लोंढेची नंदिनी नदीजवळ 3 मजली इमारत होती। या जागेचा वापर गुन्हेगारी कारवाईसाठी होत असल्याचा संशय पोलिसांना आला आणि थेट पोलिसांनी त्यावर बुलडोझर चालवून कारवाई केली। पोलिसांच्या कारवाईमुळे नाशिकमध्ये गुन्हेगारीला आता तरी आळा बसेल का असा प्रश्न उपस्थित होतो। नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्याला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासूनच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत इमारतीवर बुलडोझर हा फिरवला जात आहे। या इमारतीमध्ये 2 मजली इमारत होती आणि या इमारतीमध्ये काही खोल्या करण्यात आलेल्या होत्या आणि यात इथल्या स्थानिक कामगारांना भाडेतत्वावर ही जागा देण्यात आलेली होती। नाशिक महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे एवढी मोठी इमारत इथे उभी राहिली, कारण ही इमारत पूर्णपणे अनधिकृत असल्याची नोटीस महापालिका प्रशासनाने बजावलेली होती आणि त्यामुळेच ही कारवाई केली होती। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, हलगर्जीपणामुळे एवढ्या मोठमोठ्या वास्तू शहरामध्ये उभ्या राहतात। ज्यावेळेस पोलिसांची कारवाई होते, ज्यावेळेस कुठल्या तरी गुन्ह्यांमध्ये अशा नेते मंडळींचा किंवा इतरांचा समावेश आढळतो, त्यानंतर कारवाई होते। मात्र सुरुवातीपासूनच या गोष्टींकडे लक्ष का दिलं जात नाही हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।